मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाबद्दलचा एक नवीन व्हिडिओ समोर आलेला आहे। या व्हिडिओमधील विवरण SITने आरोपपत्रात लिहिलेले आहे। हा तपशील अंगावर शहारे आणणारा आहे। या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांचे कपडे काढताना आणि त्यांच्या केस धरून त्यांना मारहाण करताना चित्रण आहे। व्हिडिओ देशमुख हे मला मारू नका अशी विनवणी करताना दिसत आहे। मात्र तरीही आरोपींनी त्यांना मारहाण सुरू ठेवली। 6 नोव्हेंबर 2025 रोजी अवादा कंपनी घडलेल्या प्रसंगाची आठवण करून देत संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आली। आरोपी तपकिरी आणि पांढऱ्या रंगाच्या अशा 2 पाईपच्या साहाय्याने संतोष देशमुख यांना मारहाण करताना व्हिडिओ दिसत आहे। यावेळी आरोपींनी संतोष देशमुख यांच्या तोंडातून सुदर्शन धुळे सर्वांचा बाप आहे असे वदवून घेतले। हे सर्व व्हिडिओ अंगावर शहारे आणणारे आहेत। महेश केदार याने 3:45 व्हिडिओ काढायला सुरुवात केली। पहिला व्हिडिओ 1 मिनिट 10 सेकंदाचा काढला। 3:47 पुन्हा 53 सेकंदाचा व्हिडिओ काढला। 3:48 पुन्हा 35 सेकंदाचा व्हिडिओ काढण्यात आला। 3:50 एक फोटो काढला। 3:52 पुन्हा 2.4 सेकंदाचा व्हिडिओ काढला। यानंतर 3:53 7 सेकंदाचा, 3:54 36 सेकंदाचा, 3:55 14 सेकंदाचा, 3:55 4 सेकंदाचा, 3:58 2 सेकंदाचा, 3:59 5 सेकंदाचा, 3:59 18 सेकंदाचा, पुन्हा 12 सेकंदाचा व्हिडिओ काढला। 5:34 1 मिनिट 44 सेकंद, 5:35 पुन्हा 1 मिनिटाचा व्हिडिओ काढला आणि 5:53 24 सेकंदाचा व्हिडिओ काढण्यात आला। या दरम्यान महेश केदार यांनी संतोष देशमुखांना मारहाण करतानाचे एकूण 8 फोटोही काढले। संतोष देशमुख यांच्या हत्येचे काही फोटो बाहेर आले आणि त्यातून हत्येची तीव्रता आणि आरोपींची मानसिकता समोर आली। संतोष देशमुख यांना मारहाण करताना यातील महेश केदार नावाच्या आरोपींनी मारहाणी दरम्यान 15 व्हिडिओ आणि 8 फोटो काढले। या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांचे अमानुष मारहाण करीत आहेत। यात त्यांना बळजबरीने सुदर्शन धुळे सर्वांचा बाप आहे असं म्हणायला सांगितले। तर हे होते मित्रांनो संतोष देशमुख यांच्या हत्याबद्दलची नवीन माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।